श्रीराम नमस्कार. आज 2 जून 2024 भगवद्गीता आणि मनुष्यजीवन भाग 27. मागील भागामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञान, कर्म आणि संन्यास ह्या तिन्हीद्वारे युद्धाला प्रवृत्त कराच्या वेशीपर्यंत आणून ठेवलेलं आहे. प्रवृत्त एवढ्यासाठीच म्हटलं की अर्जुनाची मनाची अवस्था ही हो नाही या स्थितीत होती आणि भगवंताला अर्जुनाकरवी हे धर्मस्थापनेचं काम करून घ्यायचं होतं. पण एखाद्याकडनं काम करून घेणं आणि त्याला समजावून त्या व्यक्तीने काम करणं ह्याच्यात फरक पडतो. इथं अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की जे स्थैर्य, जी शांतता किंवा जे कर्म केलं किंवा करणार आहे किंवा करीन त्याचं उत्तम फळच माझ्या पदरी पडेल असं केशवा तू मला सांगितलंस. पण ही कृती करताना मनाची अवस्था ही स्थिर हवी, त्याबद्दल तू काही बोललाच नाहीस. आपण पाहतो की आपल्या नित्य जीवनामध्ये योग, ज्याला योगासन म्हणतात किंवा ध्यानधारणा, याला किती महत्त्व आहे. आणि ही प्राणायाम, योग आणि ध्यानधारणा भगवंतांनी या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितले आहे. सध्या क्लासेस निघालेले आहेत, योग गुरु आहेत की ज्यांच्या करवी आपण योगासनं, प्राणायाम हे शिकतो किंवा करतो. पण इथं भगवंतांनी अर्जुनाला या युद्धभूमीवर, या कर्मभूमीवर, या कुरुक्षेत्रावर ध्यान कसं करावं याची कल्पना दिली आहे. जो स्थितप्रज्ञ आहे अशा अर्जुनाला मनाची स्थिरता कशी साधावी हा प्रश्न पडावा म्हणजे जरा थोडंसं एक आपल्यालाच पडलेला एक प्रश्न आहे की जो मुळातच स्थितप्रज्ञ आहे त्याला हा प्रश्न कसा पडावा. एखादी व्यक्ती ध्यानस्थ असते किंवा ध्यान योगामध्ये योगगुरू असते, पण वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा त्याच्या वादळ उत्पन्न होतं किंवा अशी काही घटना घडते की त्याचं पूर्ण जीवन बदलून जाणार असतं किंवा जातं, तेव्हा त्यांनी ह्याच मार्गाने ज्या लोकांना मार्गदर्शन केलेलं असतं पण स्वतः त्या मार्गावरती निष्फळ ठरतो. मग इथं भगवंतांनी अर्जुनाला जे स्थितप्रज्ञ अवस्था असलेला अर्जुन आहे त्याला बुद्धी आणि वैचारिकता याचा उत्तम संगम असून जो निद्रेवरती ज्याचा ताबा आहे तो स्थितप्रज्ञ असा अर्जुन. आणि त्याला इथं भगवंत सांगताय की हे पार्था, मनुष्य देहातली 10 इंद्रिय, 5 कर्म, 5 ज्ञान ही मनुष्याला वेळेच्या अनुसार वापरता येणं गरजेचं आहे. त्याच्या अधीन होता कामा नये. ज्ञान इंद्रियांचा वापर जो मनुष्य करतो, जी व्यक्ती करते, तो ज्ञान इंद्रियांचा वापर केल्यावरती कर्म इंद्रियांचा वापर हा आपोआप हा होतोच. मग इथं एक उदाहरण सांगतो की आपल्या देहामधली इंद्रिय जी आहेत, कर्मेंद्रिय आहेत, ही ओढली कशी जातात आणि ती स्थिर कशी हवीत. एक उदाहरणाने सांगतो की 3 साधू होते. तिघही ठरवतात की आज आपण इंद्राच्या दरबारात जाऊ.
तिघही उत्तम साधक, ज्ञानी असे तिन्ही साधू इंद्राच्या दरबारामध्ये जातात. आणि इंद्राच्या दरबारामध्ये दरबार भरलेला असतो, पण तेव्हा नृत्याचा कार्यक्रम चालू असतो. मेनका आणि अप्सरा नृत्य करत असतात आणि हे 3 साधू त्यावेळी दरबारात जातात. पहिला साधू बघतो की अरे काय चालू आहे, इंद्रदेवाच्या दरबारामध्ये असं, आणि तो ओरडूनच बाहेर येतो की मी हे बघूच शकत नाही, पाहूच शकत नाही. दुसरा असतो तो डोळे मिटून घेतो आणि म्हणतो मी काही हे म्हणणं म्हणजे पाप आहे, आणि परत येतो. आणि तिसरा असतो तो शांतपणे जाऊन आसन ग्रहण करतो आणि सर्व नृत्य, जे चाललेल्या सर्व गोष्टी ह्या शांतपणे पाहतो, पण त्याची कुठलीही प्रतिक्रिया देत नाही. देहामध्ये असलेली इंद्रिय यांना ताब्यात ठेवण्याचं काम 3 नंबरच्या साधूंनी केलं. सर्व पाहिलं पण मनातच घेतलं नाही, म्हणजे वैचारिकतेमध्ये घेतलंच नाही, तर देहामधल्या 10 इंद्रियांमध्ये कुठलीही हालचाल झाली नाही. त्यामुळे सुखही नाही आणि दुःखही नाही. 2 नंबरचा जो होता, ज्याने डोळे मिटून घेतले, तो वासनेत अडकला. तो आपल्या जागी गेला आणि त्याने डोळे मिटून बघितले, पण त्याला ते सारखं आठवत होतं आपण किती नाचत कशा होत्या मेनका अप्सरा, त्यांचं सौंदर्य कसं होतं, आणि आपण बघायला नाही पाहिजे, अशा दृष्टिकोनातनं तो त्याच्यामध्ये अडकत चालला होता. आणि पहिला होता ह्याचा कशावरतीच ताबा नव्हता. आता मुळात साधू, आपण जसं म्हणतो की वैराग्य आहे, साधू आहे, संन्यासी आहे, तर साधूचा एक खोड डॉक्टरांनी मला खूप छान सांगितली होती. साही विकारांना जो धुतो तो साधू. षड्विकार, काम, क्रोध, मद, मत्सर, माया, यांना जो धुवून काढतो म्हणजे काय की त्यांना महत्त्व देत नाही, तर त्याला साधू म्हणावं. मग 3 नंबरचा जो होता तो योग्य होता, म्हणजे होता पण अलिप्त होता. मागच्या 1-2 भागापूर्वी अलिप्तची व्याख्या सांगितली होती, असून वेगळं राहणं. मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की युद्ध करून किंवा युद्धामध्ये कर्माचा तुला भाग पूर्णत्वाला नेऊन तुला वेगळं राहायचं आहे. कारण का, तुला मी हे शिक्षण दिलेलं आहे. तू जर प्रत्येक गोष्ट स्वतः हे कर्म मी केलं आहे, हे जर जाणून आणि समजून जर फक्त घाबरत राहिलास, तर याचा अर्थ तू तुझ्या इंद्रियांना स्वाधीन आहेस. तुझं काम एवढंच आहे की या ठिकाणी, या क्षणी जी आज्ञा मी देईन त्या आज्ञेचं पालन तुला करणं, ज्ञानाच्या अनुसरून करणं गरजेचं आहे. मग इथं अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न केला की ठीक आहे केशवा, की इंद्रियांवरती संयम यायला पाहिजे, पण अशी कुठली क्रिया आहे का की सर्वसामान्य मनुष्य याच्यावरती विजय प्राप्त करू शकेल? या 5 कर्म का 5 ज्ञान, मुळात ज्ञानेंद्रिय जर शांत असतील, म्हणजे मुळात दरवाजाच बंद असेल, तर घरात जायचा प्रश्नच नाही. मग ज्ञान इंद्रियांना शांत करण्याचा कुठला मार्ग आहे का? आणि मग भगवंतांनी पहिल्यांदा त्याला सांगितले की तुला 5 प्रकारचे प्राण सांगतो. पहिला प्राण, दुसरा अपान. हे 5ही कसे आहेत? वायूमध्ये पण मोडले जातात. प्राण हाच वायू आहे, वायू तत्व आहे.
मग प्राण एक आहे, अपान एक आहे, उदान एक आहे, व्यान एक आहे आणि समान एक आहे. ही 5 वायू ज्याच्यामुळे मनुष्य देह कार्यान्वित असतो. ह्याच्यातला एक वायू जरी बिघडला तरी मनुष्य देहामध्ये जी कर्म इंद्रिय असतात ही यांचं कार्य विस्कळीत होतं. उलट म्हणजे ह्या 5 वायूंमधला एक वायू जरी शरीरामध्ये बिघडला तरी कर्मेंद्रिय त्यांचं कार्य बिघडलं जातं. ते कर्मेंद्रिय बिघडल्यामुळं ज्ञानेंद्रिय बिघडतात. माणसामध्ये अस्वस्थता निर्माण होते जी अर्जुना आत्ता तुझ्यामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून हे पार्था, रोज नित्य जो व्यक्ती प्राणाशी एकरूप होतो. मग इथं अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं की प्राणाशी एकरूप कसं व्हायचं. मग त्याच्यामध्ये त्यांनी प्राणायाम सांगितलेला आहे भगवंताने, की पहिल्यांदा प्राण आत घेणं, मग तो साठवणं आणि सोडणं. म्हणजे पूरक आणि रेचक याच्यामध्ये येतो कुंभक. मग अर्जुन म्हटला असं नको सांगू, मला क्रिया कशी करायची ते सांग. बघा बरं का, हे ज्ञान विज्ञान संन्यास योगामध्ये श्रीकृष्णाने सांगितलं आहे. याच अनुषंगाने आज श्री श्री रविशंकरांनी सुदर्शन क्रिया त्यांनी एक तयार केली, डेव्हलप केली. पण हे सांगितलं कोणी? श्रीकृष्णाने. की पूरक म्हणजे 4 श्वास आतमध्ये घ्यायचे हळूहळू. 4 श्वास आत घेतल्यानंतर ते श्वास अडवून ठेवायचा आणि सोडताना घेताना 4 आकडे मोजले. श्वास घेताना 1 2 3 4, श्वास अडवून धरला तेव्हा 4 आकडे मोजले आणि सोडताना रेचक करताना हळूहळू त्याची संख्या दुप्पट करायची, म्हणजे 8 आकड्यामध्ये. हे मी 4 हे उदाहरणासाठी घेतलेलं आहे. ज्या पटीत श्वास घेतो, जो मोजतो, त्याच्या दुप्पट प्रतीमध्ये तो हळूहळू सोडला गेला पाहिजे. ही क्रिया मनुष्य देहामध्ये त्याची कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रिय स्थिर करण्यासाठी उपयोगी येते. हे भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे. मग अर्जुनाने लगेच प्रश्न विचारला, पण भगवंता, राजवाड्यात राहणारा माणूस आणि अरण्यात राहणारा माणूस याच्या सभोवतालच्या परिस्थितीचा याच्यावरती परिणाम होत नसेल का? तू जी सांगितली ती क्रिया मला माहिती आहे, जी मी करतो. पण इथं तू जे परत सांगितलंस याचा अर्थ या क्षणी ती मी विसरलो. विसरलो म्हणजे काय? की मानसिक अवस्था ढासळली म्हणून विसरलो. मग इथं तू त्याची क्रिया सांगून परत मला आठवण करून दिलेली आहेस. पण मला हे सांग की मनुष्य देहामध्ये ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी ग्रहण करण्यात असलेलं अन्न त्यांनी किती घ्यावं? कारण मला असं वाटतंय केशवा की मनुष्य ज्याप्रमाणे अन्न ग्रहण करतो त्याप्रमाणे ही सर्व इंद्रिय, हे सर्व 5 वायू कार्यान्वित होतात आणि देहाची घडी किंवा देहाचं घड्याळ बिघडवतात. लक्षात घ्या, आत्ताचा आपण आजच्या काळामधला वेट लॉस हा तेव्हा सांगितलेला होता. आणि तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की अर्जुना, जेव्हा एखादा संन्यासी पहिल्यांदा अरण्यात जातो तेव्हा तो आपल्या मनाला समजावून सांगतो
की आजपासनं तुला राजभोग म्हणजे आत्तापर्यंत जे तू घरी अन्न खात होतास ते तुला मिळणार नाही. ही झाली मनाची पहिली अवस्था. मग तुला मिळणारं जे अन्न आहे ते तुला इथं कंदमुळं, फुलं, फळं हे खाऊन जगायला लागणार आहे. ही झाली 2 नंबरची अवस्था. 3 नंबरची अवस्था झाली की हे सगळं आपल्याला स्वीकारायचं आहे आणि आता पुढील जीवन याप्रमाणे व्यथित किंवा काढायचं आहे. ही झाली 3 नंबरची पायरी. म्हणजे जेव्हा मनुष्य ज्ञान आणि कर्म या इंद्रियांवरती ताबा मिळवायला जातो, ते मिळवण्यासाठी हे पंचप्राण किंवा 5 हे जे सिद्धी आहे, ज्याला सिद्धी पण म्हटलं आहे, कारण प्राण, अपान, उदान, व्यान, समान या सिद्धी आहेत. या प्रत्येक वायूच्या प्रकारावरती वेगवेगळे योग आहेत की प्रत्येक वायू कमी किंवा जास्त कसा करायचा. मग जेव्हा अरण्यात तो साधू जातो तेव्हा त्या भौगोलिक अवस्थेनुसार आपल्या देहाला सांगतो की तुला इथं राहायचं आहे. मग ती थंड प्रकृती असो किंवा उष्ण प्रकृती असो किंवा सम प्रकृती असो. म्हणजे आजच्या काळामध्ये आपण जे म्हणतो की आपण गोड खाणं सोडू, आपण मैदा खाणं सोडू, या सर्व गोष्टी, तर खायचं काय आहे याचं गणित पहिल्यांदा मनुष्यानी आपल्या ज्ञान इंद्रियाला समजवणं गरजेचं आहे की ह्यापुढं तुला एवढंच खायचं आहे. तसा तो साधू स्थितप्रज्ञ जो पार्था, तू ही स्थिती अगोदरच तुझ्याशी निगडीत आहे, प्राप्त आहे. पण वेळेच्या अनुसार, मनाच्या स्थितीच्या, आत्ताच्या परिस्थितीच्या अनुसार तू ती स्थिती विसरत चाललेला आहेस. कारण तू आपल्या देहाला स्थिरता आणलेली नाहीस किंवा जो प्राणायाम तू करायला पाहिजेस तो नित्य तू करत नाहीस. म्हणून तुझं मन या ज्ञान आणि कर्म इंद्रियामध्ये भरकटत राहत आहे. मग ही जी पायरी आहे की वनात गेल्यानंतर मला एवढंच खायचं आहे की त्या अनुषंगाने देहामधली ज्ञान इंद्रिय जागृत होतात आणि कर्म इंद्रियांना सांगतात की आता यापुढं तुला एवढंच मिळणार आहे. ही मनाची झाली स्वीकृत अवस्था. त्याला स्वीकृत अवस्था म्हटले. आणि गीतेमध्ये ज्ञान कर्म संयुक्त यज्ञ असं म्हटलेलं आहे. प्रत्येकाचा एक एक दोन ठिकाणी त्याची व्याख्या किंवा संज्ञा बदललेली आहे. पण ज्ञान आणि कर्म ह्याचा जिथं संगम होतो ते म्हणजे मनुष्याचं असलेलं मन. पण म्हणजे मनाला पहिलं तयार करणं हे प्रत्येक मनुष्याला सर्वात महत्त्वाचं आहे. त्या अवस्थेत नेऊन ठेवणं की जिथं वनात गेल्यावरती तुम्हाला बाकी काही तिथं मिळणारच नाही. पण नित्य देहामध्ये मला अमुक पोळी खायची सवय, भात खायची सवय आहे, तर देह जो आहे ही कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रिय मनुष्याच्या वैचारिकतेला विरोध करायला सुरुवात करतात की मला ह्या गोष्टीची, या अवस्थेची सवय नाही आणि मला ही सवय पचनी पडेल हे माहीत नाही, त्यामुळे तू इथनं परत चल. आणि मनुष्य व्यसन सोडता सोडता किंवा या मार्गावरती आपण आत्ताच्या काळामध्ये डाएट म्हणू किंवा वजन कमी करण्याच्या क्रिया म्हणून तिथनं परत फिरतो. का फिरतो? कारण आपलं ज्ञान इंद्रिय त्याला विरोध करतं. म्हणून भगवंतांनी सांगितलंय की तुला जर आपल्या देहावरती प्रभुत्व गाजवायचं असेल, प्रत्येक मनुष्याला देहावरती प्रभुत्व गाजवायचं असेल, तर पूरक, कुंभक आणि रेचक या क्रिया पार्था मनुष्यानी रोजच्या जीवनात नित्य करणं गरजेचं आहे. जीवनामध्ये कुठलीही अवस्था, कुठलंही विचार ज्या क्षणी उत्पन्न होतात ती अवस्था सहजतेने जो उपभोगतो, जो भोगतो, तोच मनुष्य उत्तम मार्गी जातो आणि त्यालाच मोक्ष मिळतो. हे तू पार्था लक्षात ठेव. म्हणजे उत्तम खायला मिळालं तरी आनंद ते व्हायला नाही पाहिजे,
आणि नाही मिळालं तरी दुःख व्हायला नाही पाहिजे. म्हणजे अवस्था जी मनाची आहे ही शून्य अवस्थेमध्ये नेऊन ठेवणं, की देहाला सवयच इतकी असते. आपण आपले सैनिक बघतो की -20 डिग्री 15 डिग्री याच्यामध्ये उभे असतात. आपण इकडनं बसून घरात बसून एअर कंडिशनमध्ये बघत असतो की कसे उभे असतील, काय करत असतील, काय नाही करत असतील, कशा प्रकारे ते जीवन जगत असतील. तर त्याचं उत्तर ह्या योगामध्ये आहे. इथं आहे की मनाची ती अवस्था त्यांच्या प्रशिक्षणाच्या वेळी तयार केली जाते आणि त्यांचा देह त्याप्रमाणे बनवला जातो. त्यांचा देह आणि त्यांची वैचारिकता दुसरा विचार करतच नाही. तो न जेव्हा मनुष्य करतो तेव्हा त्याला कुठलंच गोष्ट अंगाला चिकटत नाही. म्हणजे मनुष्य या 6 रिपूंमधनं बाजूला राहतो, मोकळा राहतो. त्याला कशामध्ये अडकायची गरज लागत नाही. आपल्याला इथनं वाटतं की -15मध्ये उभा आहे, तो कसा देशाचं रक्षण करतो, ही सत्य स्थिती. पण त्याच्या देहाने ती स्वीकारलेली असते, त्यामुळे त्या देहाला त्रास होत नाही. मग अर्जुना, तुझ्या देहाला ही अवस्था प्राप्त झालेली आहे. आता अर्जुन हा इतका हुशार दाखवलेला आहे. तो श्रीकृष्णाला म्हणतो की केशवा, आपण युद्धाच्या अगोदर जेव्हा भेटत होतो तेव्हा तुम्हाला ह्या कुठल्याच गोष्टींचं ज्ञान दिलं नाहीस, आत्ताच देतोयस. आणि गंमत अशी असते की गंमत ही होती, मागं एका उदाहरणात सांगितलं होतं, परत सांगतो की मनुष्य प्रवचन किंवा कीर्तन ऐकायला मानसिक अवस्था तयार करून जातो. आपण जेव्हा एखाद्या मंदिरात जातो, लिहिलेलं असतं आपळेबुवांचं कीर्तन, बाबा महाराजांचं प्रवचन, अजून कोणाचं XYZ असेल, ओशोंचं प्रवचन, तेव्हा मनुष्य वैचारिकतेने तयारी करून जातो त्या विषयाची, की आपल्याला काय ऐकायला लागणार आहे, किंवा आज श्रीकृष्णावरती बोलणार आहेत, रामावरती बोलणार आहेत. पण इथं या कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला ती कल्पनाच नव्हती की आपण युद्धाला चाललो आहे आणि आपल्याला ऐकायला लागणार आहे. म्हणजे तो तयारीनिशी आलेला नव्हता. हे सांगायचं कारण असं की मनुष्य प्रत्येक अवस्था जी रोज आपण सामोरं जात असतो, काही जण नोकरीत क्षणोक्षणी अवस्था बदलत असते, जीवनात अवस्था बदलत असते, कोणाच्या गाडीचे प्रॉब्लेम, कोणाच्या घरचे आजारी माणसं असतात त्याचे प्रॉब्लेम, कोणाचे बिल्डिंग, प्रत्येक अडचण ही मनुष्याला क्षणिक त्या ऐन वेळेला उत्पन्न होते आणि मनुष्याला त्याला सामोरं जायला लागतं. मग तसं त्या सामोरं जाण्यासाठी मन स्थिर असणं गरजेचं असतं. एखादी व्यक्ती जाते, आपण घाबरतो आणि मग आपलं मन अस्वस्थ व्हायला सुरुवात होते की अरे असं माझ्या बाबतीत घडलं तर, किंवा असं झालं तर काय होईल. मनुष्य त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने विचार करायला लागतो. सांगायचं कारण असं की सद्यस्थिती, सध्या प्रत्येक मनुष्याच्या देहाची अवस्था हीच झालेली आहे. कुठल्या क्षणी कुठल्या अडचणींना सामोरं जायला लागेल हे सांगता येत नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलंय, रोज न चुकता प्राणायाम करावा. पूरक, कुंभक आणि रेचक. मनुष्य असं समजतो की पूरक, कुंभक आणि रेचक म्हणजे फक्त प्राणायामाचाच प्रकार आहे, तर नाही. पूरक म्हणजे नुसतं श्वासाचा नाही, तर तुमच्या देहाला जेवढी गरज असेल तेवढंच अन्न स्वीकारा. देहामध्ये ते अन्न गेल्यानंतर तुमची वैचारिकता उत्तम ठेवा. म्हणजे लक्षात घ्या, आधी गणित कसं सांगितलं, 4 वेळा आपण श्वास घेताना 4 आकडे मोजले, तर ते 4 आकडे पोटामध्ये आपण म्हणजे देहामध्ये श्वास असताना मोजायचे आणि सोडताना 8 मोजायचे. मग तसं अन्न घेतलं, 1 पोळी खाल्ली तर ती पोळी खाताना जेवढा वेळ लागतो त्याच्यानंतर वेळ झाल्यानंतर शरीराचं पचन चालू होतं आणि मग तेवढ्या तासानंतर त्याचं रेचक होतं. हे गणित आहे
वास्तविक तुम्ही जर पाहिलं तर ही अर्जुन नामक व्यक्ती इथं युद्धाला उभी आहे, युद्धाचा प्रसंग आहे, माराला टपलेले आहेत, समोर शत्रू उभे आहेत आणि भगवंत हे ज्ञान त्याला देतोय. सर्वसामान्य जीवनामध्ये जगण्याचं ज्ञान इथं भगवंताने दिलेलं आहे. आणि इथं परत अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो की भगवंता, तुला सांगणं सोपं आहे, पण सर्वसामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये जे संकट असतात ते पुढं जाण्याचं, त्याला सामोरं जाण्याचं फक्त कुंभक रेचक आणि पूरक यांनी काही फक्त असेल असं मला वाटत नाही. ह्याच्यात काहीतरी अजून असलं पाहिजे की ज्या अनुषंगाने मनुष्य हा या स्थितीला तयार होत असेल. कारण जर तू कुठेतरी सांगायचा राहिला असशील म्हणून आज माझ्या मनाची अवस्था ही झाली आणि मी तुला हे प्रश्न विचारतोय. अन्यथा मला तुला हे प्रश्न विचारायची गरजच नव्हती. भगवंतांनी पाहिलं की अर्जुन हा एक एक तोलून मोलून मापून प्रश्न विचारतोय. इथं अजून एक उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे की पार्था, जीवनाचं उत्तम दर्शन म्हणजे देहामधल्या 5 ज्ञान आणि 5 कर्मांचं हे उत्तम दर्शन होणं जगताला गरजेचं आहे. तू जे युद्ध खेळणार आहेस किंवा तू आत्तापर्यंत जो पराक्रम गाजवलेला आहेस हा उत्तमरित्या गाजवलेला आहेस. सांगायचं दुसऱ्या यांनी कारण म्हणजे मनुष्य रोजच्या जीवनात जी कर्म करतो ती उत्तम रीतीने कशा प्रकारे करतो. पैसा कमवतो, नोकरी कमवतो का चोऱ्यामाऱ्या करून कमवतो, हा फरक आहे. पैसा तोच आहे पण फरक फक्त तुमच्या कमाईवर आहे. आणि भगवंता, जो तुला म्हणण्याचा जो अधिकार आहे तो मनुष्याला म्हणण्याचा अधिकार नाही का? तू हे जे सांगतोयस तुला असं वाटत नाही का? बघा, अर्जुनाची मानसिक अवस्था अशी होती ना, तिथंसुद्धा तो श्रीकृष्णाला म्हणतो, जे तू मला सांगतोयस हे त्यांना पण जर सांगितलं असतंच कौरवांना तर ही उद्धाची स्थिती आलीच नसती. म्हणजे एवढं सगळं सांगून अर्जुनाच्या मनामध्ये श्रीकृष्णाला प्रश्न काय, जसं मला सांगितलं आहे तसं कदाचित जर त्यांना सांगितलंस तू, तुझी हरकत नसेल तर उपयोग होईल असं मला वाटतं. मग इथं श्रीकृष्ण त्यांना म्हणतात की जो मुळात विचारांनी विषारी नाग आहे, नागाला कितीही उत्तम प्रकारे दूध पाजलं तरी तो दंशच करणार, विष चोखणार. त्यांना शिष्टाई करायच्या वेळी मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला पण तेव्हा त्यांनी कर्णाने मध्यस्थी केल्यामुळे बोलणी पुढं जाऊ शकली नाहीत. आणि जेव्हा विश्वरूप दर्शन जेव्हा पहिल्यांदा दाखवलं, जे रूप दाखवलं, विश्वरूप दर्शन क्षमस्व शब्द मागं घेतो, जे त्याचं मोठं भव्य रूप दाखवलं कृष्णाने, ते दाखवल्यावर सुद्धा त्यांनी माघार घेतली नाही. याचा अर्थ पार्था तू लक्षात घे, ज्यांच्यासाठी अजूनही तुझं मन लट्टू झालेलं आहे, अडकलेलं आहे, त्यांना मी माझ्या स्वतःच्या अस्तित्वाची, देहाची जाणीव करून देऊन सुद्धा जे सुधारण्याच्या पलीकडे आहेत आणि ज्यांना युद्ध करून ज्या मोहात अडकलेले आहेत, ज्यांचा अंध बाप जो विचारांनी, ज्ञानानी आणि डोळ्यांनी तिन्हीनी अंध आहे, तो तेव्हाच थांबवू शकला असता. आता कोणाचीही ऐकायची, थांबायची तयारी नाही. म्हणून हे युद्ध तुला करणं प्राप्त आहे. हे युद्ध तुला करायलाच हवं. इथं परत अर्जुन भगवंताला म्हणतो की ठीक आहे, पण आता माझी मनाची अवस्था या रणभूमीवरती, जसं तू प्राणायामाची मला आठवण करून दिलीस, तर आता तो वेळ कुठं आहे? अर्जुनाचा एक एक प्रश्न बघा. अशा संकटात मनुष्य असतो की त्या क्षणी त्याला उपाय हवा असतो की त्या वेळच्या संकटातनं तो कसा बाहेर पडेल. की जिथं आत्ता अर्जुन ह्या संकटात आहे तिथं जर त्यांनी तो तिथं बसून जर हे प्राणायाम करायला लागला तर समोरचा पक्ष काय करेल?
मग इथं तो भगवंताला विचारत आहे की भगवंता असं धरून चाल, एखाद्या माणसांनी जर ही क्रिया केलीच नाही, एखाद्याने जर तू जे वनात साधूनी कसं वागावं हे जर सांगितलं ते स्वीकारलंच नाही, तर त्या मनुष्याने काय जगायचंच नाही का? या जगतामध्ये त्याला जगण्याचा अधिकार नाही का? मग भगवंताने इथं सांगितलं आहे की मनुष्य देहाचा जो भोग आहे हा प्रत्येकाला भोगायलाच लागतो, पण तो उत्तम रीतीने भोगण्यासाठी एखादी व्याधी झाली तर ती सहन करण्याची सहनशक्तीची ताकदसुद्धा मनुष्याला अगोदरपासून उत्पन्न करायची असते. मूर्खासारखा अर्जुना तू बोलू नकोस. हे तुझा जो प्रश्न आहे हा प्रश्नच मुळात मूर्खाचा आहे. जो कुशल योद्धा असतो, जो उत्तम ज्ञानी असतो, तो सदैव प्रत्येक क्षणी प्रत्येक प्रसंगाला हा तयारच असतो. जे तुझं बालिशपणे बोलणं आहे, बालिशपणे प्रश्न आहे की आत्ता मी ती क्रिया करावी का आणि माझं मन स्थिर होईल का, तर हे तुझं बोलणं म्हणजे तुझ्या हातातनं तू स्वतः पराभव स्वीकारणं असं आहे. आणि हा पराभव स्वीकारल्यानंतर या देही बदनामीशिवाय काहीही मिळणार नाही. लोक तुझी निंदा करतील, लोक तुला नावं ठेवतील. आणि तू तो ज्ञानी आहेस की ज्यांनी अगोदर अनेक युद्ध करून नाही, अनेक युद्ध खेळून ती जिंकलेली आहेत. तेव्हा मनामध्ये कुठलाही किंतूपर्यंत न येता तू समोरच्यांचा वध करून युद्ध विजय प्राप्त केलेला आहेस. तीच माणसं आता म्हणतील की इथं हा अर्जुन घरच्या समोर आल्यानंतर भेदभाव करत आहेत. ज्याला आजच्या युगामध्ये आपण घरचं राजकारण किंवा इतर राजकारण तुम्ही म्हणू शकता. पण हे भगवंतानी तेव्हा सांगितलं अर्जुनाला की आत्ताची स्थिती काय आहे. आत्ता तू अर्जुन नाहीच, आत्ता तू त्या देशाचं प्रतिनिधित्व करत आहेस. आणि ते प्रतिनिधित्व करत असताना तुला तुझी ज्ञान आणि कर्म या इंद्रियांवरती विजय प्राप्त करून मानसिक ती अवस्था निर्माण करणं किंवा असणं गरजेचं आहे की ज्यांनी तू समोरच्याला मात देऊ शकशील. ती अवस्था तू उत्पन्न कर. तुला माहिती आहे हा जो स्थितप्रज्ञ शब्द जो 10 वेळा श्रीकृष्ण उच्चारतो याचा अर्थ असा की आपण एखाद्याला म्हणतो की अरे तू उच्च शिक्षित आहेस, तुझ्याकडनं ही प्रतिक्रिया किंवा ही क्रिया अपेक्षित नव्हती. तर आठवण करून द्यायला लागतं. सर्वसामान्य माणसांनी केली तर ती क्रिया होते, पण तू केलीस तर ती विशिष्ट क्रिया होते. तसं इथं भगवंताने सांगितलं आहे की ती अवस्था तू मुळात प्राप्तच आहे. हे करत असताना तू हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे. पण हाच भगवंत ज्यांनी हाच अर्जुनाचा देह वैचारिकता चालवली आहे तोच त्या अर्जुनाच्या मुखातनं प्रश्न विचारतोय. म्हणजे ही द्विभूमिका श्रीकृष्ण त्यावेळी जागलेला. प्रश्न उत्पन्न करणारा हाच आणि उत्तर देणारा पण हाच. पण लोकांना दिसताना, समाजापर्यंत ज्ञान येताना मध्ये कोणतरी एक व्यक्ती हवा, एक प्रमाण हवं, ते म्हणजे अर्जुन होता. आणि इथं अर्जुन युद्धासाठी तयार होण्यासाठी गांडीव उचलायला जातो, म्हणजे धनुष्य उचलायला जातो. आणि श्रीकृष्ण त्याला म्हणतो की हे पार्था, तुझ्या मनातल्या शंका कुशंका जर संपल्या असतील तरच तू युद्धाला तयार हो. थोड्या वेळापूर्वी भगवान म्हणले होते मी जी आज्ञा करीन ती तुला स्वीकारायलाच लागेल आणि तुला युद्ध करायलाच लागेल. आणि हे ज्ञान देऊन इथंच भगवंत परत अर्जुनाला सांगतात की तू जे धनुष्य आता उचलणार आहेस आणि युद्ध करायला उभा राहणार आहेस ते करण्याच्या अगोदर तुझ्या मनामध्ये कुठली शंका कुशंका राहिलेली नाही ना असेल तर ती पूर्ण कर. कारण एकदा युद्ध सुरू झालं की परत थांबता येणार नाही. आणि तू तर ह्या युद्धामध्ये मी यांना कसं मारू असं संबोधून स्वतःला देवत्व प्राप्त केल्यासारखा तू वागतोयस. म्हणजे तो जो तुझ्या देहामध्ये आणि मनामध्ये अहंकार उत्पन्न झालेला आहे याचा तू बळी ठरू नये.
म्हणजे त्या अर्जुनाच्या रूपाने, म्हणजे मनुष्य एखादा म्हणतो चला ठीक आहे, आता मला समजलं, आता मी क्रिया करतो, पण त्या गुरुला अजून ज्ञान प्रदान करायचं असतं. मग जर एकदा शिष्याने ते म्हटला की ठीक आहे गुरुजी मला आता कळलं, आता मी करतो, तर तिथं त्या गुरुचं ज्ञान थांबतं, देणं थांबतं, आणि समोर क्रिया अशी येते की मला सर्व कळलेलं आहे. तसं अर्जुनाची इथं अवस्था होते, कारण अर्जुन तेवढा हुशार होताच, पण इथं श्रीकृष्णाला अजून ज्ञान देणं इच्छित होता तो, की अजून ज्ञान हे देणं गरजेचं आहे, कारण समाजापर्यंत पोचायचा असेल तर ह्याला युद्धालाही उभं करायला पाहिजे, आणि हा आता घाईने जे धनुष्य उचलतोय ह्याला जरा थांबवला पण पाहिजे. म्हणजे दोन्ही क्रिया, म्हणजे एखाद्याला सांगायचं तू शहाणा आहे जरा हे काम कर, आणि तो काम करायला लागला की त्यालाच सांगायचं जरा थांब जरा, म्हणजे त्या माणसाच्या मनामध्ये परत संभ्रम निर्माण होतो की आत्ता मला यांनी उपदेश केला आणि मी आता क्रिया करायला लागलो तर हाच मला थांबवतोय. पण मग अर्जुनाचा भगवंतानी ब्रह्मसुक्तानी वैचारिकतेमध्ये श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की तू म्हणतोयस ते पार्था केशवा ठीक आहे, मग मला सांग की फक्त प्राणायाम किंवा देहाची कर्म आणि ज्ञान इंद्रियांवरती मिळवलेला विजय हा एवढासा जीवनामध्ये जीवन जगण्याला पुरेसा आहे का? हा जर असेल तर जे तू मागं मला सांगितलं होतंस की यज्ञ आहे, तू यज्ञ करताना आपल्या वैचारिकतेची चुकीच्या विचारांची आहुती त्या यज्ञात द्यायला लागते, तसं काय? मग आता मला सांग, मी हे तुझं जर बोलणं स्वीकारत आहे, मी युद्धाला तयार होत आहे, तर मग हे केशवा आता तू मला थांबवायचा प्रयत्न का करतोयस? मी आता युद्ध करतोय. आणि मग तिथं श्रीकृष्ण अर्जुन म्हणतो की पार्था तुला पूर्ण ज्ञान झालंय, तुला असं वाटतंय की तू पूर्ण ज्ञानी आत्ता आहेच. म्हणजे काही क्षणापूर्वी जो श्रीकृष्ण अर्जुनाला पूर्ण ज्ञानी स्थितप्रज्ञ म्हणतो, तोच इथं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो तू पूर्ण ज्ञान तुला प्राप्त झालेलं. तुला माहिती आहे की हे युद्ध करून तुला जे दुःख पचवायला लागणार आहे किंवा सुख पचवायला लागणार आहे ते कसं पचवायचं? म्हणजे एक हवा परत त्यांनी अर्जुनाच्या डोक्यामध्ये सोडून दिली की अर्जुन परत विचार करायला लागला की ह्या युद्धामध्ये जर ऱ्हास झाला तर ते दुःख मनुष्याने कसं पचवावं, आणि जर याच्यात विजय प्राप्त केला तर समोरच्या पक्षामधल्या जे सैनिक आहेत त्यांच्या विद्वांकडे बघून, त्यांच्या सर्व जळणाऱ्या चितांकडे बघून मी विजयी आनंद कसा घ्यावा, हा प्रश्न अर्जुन भगवंताला विचारतो. आणि श्रीकृष्णाला हेच पाहिजे असतं, आणि त्याला माहिती असतं की हे पूर्ण ज्ञानच त्याला द्यायचं आहे, समाजापर्यंत पोचणं गरजेचं आहे. हा लगेच कृती करायला तयार झालं तरी नको आहे. आणि मग इथं परत एक विज्ञान कर्म, पण जसं म्हणतो की कर्म विज्ञान कर्म संन्यास, कर्म विज्ञान संन्यास, संन्यास विज्ञान आणि कर्म, हे तिन्ही शब्द जर उलटसुलट केले तर मनुष्य जीवनाचा अर्थ आहे की जेव्हा मनुष्य कर्म करतो, उत्तम केलं तर त्याला म्हातारपणी उत्तम दिवस मिळतात, आणि जर वाईट केलं तर म्हातारपणी त्याला वाईट दिवसच मिळतात. हा कर्माचा सिद्धांत आहे. पण मनुष्य जीवन जगताना ज्या इंद्रियांवरती, दश इंद्रियांवरती प्रभुत्व ठेवायचं आहे, आपलं संयमत ठेवायचं आहे, ते फक्त विज्ञान ही पायरी येईपर्यंतच ठेवायला लागतं, कारण नंतर ठराविक अंतरानंतर तुम्ही मनुष्य देहाला ज्ञान आणि कर्म इंद्रियांवरती विजय प्राप्त करता येत नाही. म्हणजे एकदा त्यांनी जर देहाला सवय लावून घेतली नाही तर त्याला नंतर त्या अवस्थेत जगणं अवघड जातं. पण हे पार्था, नियती अशी आहे की जी व्यक्ती बालपण जगते, म्हातारपणी तेच बालपण ती व्यक्ती जगत असते. बघा, लहान मूल असतं, त्याला
शूशी काही कळत नाही, काय अन्न भरवलं जातं ते कळत नाही. बऱ्याच वेळा म्हातारपणी तीच अवस्था होते. मनुष्य देह जीर्ण होत जातो, झिजत जातो. आपण कुठं शू करतोय, कुठं शी करतोय, त्या वृद्ध अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला कळत नाही. काय खातोय काय नाही हेही कळत नाही. आणि ज्ञान आणि कर्म इंद्रियांवरती अगोदरच ताबा न ठेवल्यामुळे वृद्ध अवस्थेमध्ये त्याला जी वासना असते राहिलेली ती त्याला पूर्ण करता येत नाही. की जीवनामध्ये मला अमुक अमुक खायचं राहिलं तर ते त्याला वृद्धत्वात पूर्ण करता येत नाही, कारण तेव्हा देह दुसऱ्याच्या ताब्यात असतो. म्हणजे आपण आत्ताच्या काळात म्हणू तर की तो आपल्या नातेवाईकांच्या, मुलांच्या, किंवा अतिपापी असेल तर वृद्धाश्रमामध्ये तुम्हाला दुसऱ्यांच्या मनाने अनुषंगाने वागायला लागतं. मग इथं ही इंद्रियांना ताब्यात ठेवून आपला उत्तम देह निर्माण करून म्हातारपणी आयुष्य जे मनुष्य जगत असतो ते उत्तमच जो जगतो ते सांगायला लागत नाही की यांनी तरुणपणी उत्तम नियम पालन केलेलं आहे, सर्व अटी नियम निसर्गाच्या पाळलेल्या आहेत, म्हणून आता हा दीर्घायुष्य झालेला आहे. मग अर्जुना, कर्माचा हा सिद्धांत आहे की जी व्यक्ती, जी वस्तू, कुठलीही या जगतात असलेली वस्तू ही नष्ट ही होणारच आहे, फक्त त्याचा तुम्ही वापर कसा करता याच्यावरती अवलंबून आहे. मग इथं अर्जुन त्याला विचारतो, पण मला सांग केशवा, जर मी त्या शक्तीचा वापरच केला नाही तर? म्हणजे मी आधीच सांगितलं की मला युद्धही नको आणि कोणाचे प्राण घेणंही नको, मी तटस्थ राहतो. हे तुला मी पहिल्यांदाच सांगितलं की मी संन्यास स्वीकारतो आणि जंगलात जातो. मग हीच अवस्था मला इथंसुद्धा बरी वाटते आणि योग्य वाटते. मग तिथं भगवंत सांगतो की जो देह कुठलीही क्रिया करत नाही तो देह रजोगुणाला कारणीभूत ठरतो, रजोगुणातनं तमोगुणाला प्राप्त होऊन स्वतःचा नाश करून घेतो. आता उदाहरण देऊन सांगायचं जर झालं तर एखादी मोटर, पाण्याची मोटर असं धरून चाला की विहिरीतनं पाणी चालू केलं की ती पाणी ओढून घेते आणि वरती फेकते. ह्या दोन क्रिया ती मोटर करते. पण नुसतीच मोटर चालू ठेवली, तो पाईप काढून घेतला पाण्यातला, तर थोड्या वेळाने ती मोटर तापाला सुरुवात होते. कारण ज्या गोष्टीसाठी तिची उत्पत्ती झालेली असते ती गोष्ट करण्यासाठी तिला चालू केलेलं असतं, गतिमान केलेलं असतं, आणि ती क्रिया तिथं थांबते. आणि तिला अनियंत्रित झाल्यामुळं, कारण स्वतःचं नियंत्रण ती घालवून बसते, तिला एवढंच माहिती असतं की पाणी खेचायचं आहे, वर फेकायचं आहे, पण येतच नाही. आणि येत नाही त्यामुळं मी बाहेर टाकू शकत नाही, ह्या विचारांनी ती मोटर नुसतीच फिरत राहते आणि तापून ती जळून जाते. असेल मिक्सर, घरी मिक्सर लावा, त्या मिक्सरमध्ये नुसताच मिक्सर फिरवा, आधी हात धरून ठेवा, जिथं मिक्सरचं बटणं असतात तिथं हात धरून ठेवा, आणि एखादं थोडे दाणे घ्या, त्याचं दाण्याचं कूट करा आणि ती घड्याळ लावा की 10 सेकंद चालू केलं. त्या 10 सेकंदात जेवढी मोटर ती गरम होते त्याच्यापेक्षा तुम्ही त्याच्यात काही न घातलं तर त्या 10 सेकंदात ती मोटर 10 पट जास्त गरम होते. कारण का? तिला कुठल्याही प्रकारचं खाद्य मिळत नाही. म्हणजे आपण म्हणतो की मनुष्य देह हा जीवन जगताना उत्तम वैचारिकता, जी व्यक्ती आपण म्हणतो ज्याला इंग्लिशमध्ये एमलेस म्हणतात, की ज्या व्यक्तीला कुठला एमच राहत नाही की आपण अमुक ही पातळी गाठायची आहे, अमुक आपल्याला हे शिक्षण करायचं आहे, उच्च शिक्षित घ्यायचं आहे, ह्या विषयामध्ये मला मोठं जायचं आहे, पण जी व्यक्ती बुद्धिमान असून काहीही करत नाही ती व्यक्ती स्वतःच्या हाताने स्वतःचा नाश पावून घेते आणि तिची एक एक इंद्रिय ही निष्क्रिय होत जातात. आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर असं मुद्दामून बघा की एखादे कोणी आजी आजोबा असतील की मुलं फॉरेनला असतात, यांना पेन्शन रगड असते, किंवा
मुलं पैसे पाठवत असतात, पण त्या आजी आजोबांना कशातच रस नसतो, कारण जीवनात फक्त एकच उद्दिष्ट असतं, पैसा कमवणं, मुलांना तिकडं पाठवणं. जीवन निसर्गाच्या सानिध्यात जगलेलेच नसतात. आणि मग त्याच्यामध्ये स्वतः खंगत खंगत त्या एकाच घरामध्ये एक एक अवयव निष्क्रिय होत जातात आणि शेवटी तो देह तिथंच संपतो. मग इथं हे भगवंतानी अर्जुनाला सांगितलं आहे की तुझी देहाची अवस्था हीच होईल, की तू युद्ध सोडून गेलास, वनवासात गेलास, तरी तुला ही आठवण राहिल्याशिवाय राहणार नाही की तू युद्धभूमीत न पळून गेलेला आहेस, सोडून गेलेला नाही, पळून गेलेला आहेस. कारण तू क्षत्रिय आहेस, युद्ध करणं तुझं कर्म आहे, पण तू ते युद्ध तुला नको आहे. मला उत्तम पुढची गती मिळणार नाही, मला स्वर्गप्राप्ती होणार नाही, याच्यात तू अडकलेला आहेस. आणि हे याच्यासाठी त्या स्वर्गप्राप्तीच्या हव्याचा पोटी तू पडून गेलेला आहेस, म्हणजेच तू दुष्कृत्य केलेलं आहेस. जी व्यक्ती आपल्या स्वतःवरती जे आपल्याला अंगावरती एखादी जबाबदारी असते, त्या जबाबदारी टाळतो ती व्यक्ती स्वतःच्या विनाशाला कारणीभूत ठरते. आपण एखाद्याची जबाबदारी घेतली, एखादी कामाची घेतली की ती काम करणं ही एक मूळ करायलाच हवी, म्हणजे ती गोष्ट आपण पूर्णत्वाला न्यायलाच हवी. ह्याला उत्तम कर्म म्हटलेलं आहे. जो नुसतंच ऐकतो पण कर्माला मिळणाऱ्या फळाच्या अनुषंगाने जो त्याच्यातनं पळवाट काढतो. एखादा आपण म्हणतो की बाबा काय हे करायचं आहे, अमुक आपण ठिकाणी ट्रिपला जाऊ, पण गाडी मी नाही चालवणार, गाडी तू चालव. कारण त्याला स्वतःला माहिती असतं की मी नीट चालवू शकत नाही, पण तरी तो दुसऱ्यावरती ढकलून मोकळा होतो, म्हणजे निष्क्रिय होतो. खाद्यपदार्थ, एखादा अन्न तयार करत असेल तर ते अर्ध कच्चं ठेवलं तर ती गृहिणीला घरातले ओरडल्याशिवाय राहणार नाहीत. पण तिला जेव्हा स्वतःची जबाबदारी कळते की अन्नसुद्धा शिजवताना आपण उत्तम शिजवलं तरच ते समाधान देणार आहे, म्हणजे एखादं कर्म करताना जर ते व्यवस्थित केलं तरच ते पुढच्या कृतीला समाधानकारक त्याचा परिणाम प्राप्त होणार आहे. मग इथं सर्व तयारी सगळी उत्तम आहे. घरात स्वयंपाक धान्य उत्तम प्रतीचं घेतलं आहे, तेल आहे, गॅस आहे, सर्व आहे, अन्न तयार करायचं आहे, पदार्थ तयार करायचा आहे. आणि याच्यामध्ये तयार केलेला पदार्थ मला पचेल की नाही म्हणून इतरांना उपाशी ठेवणं, याला म्हणतात विरुद्ध कर्म. पण जे उत्तम अन्न तयार करतो तेवढाच समर्पित भाव त्याच्यामध्ये देतो, भगवंताचं स्मरण करून जो अन्न तयार करतो आणि दुसऱ्यांची भूक भागवतो, दुसऱ्यांचा अग्नी तृप्त करतो, त्याचा स्वतःचा न खाल्ल्यावर सुद्धा अग्नी तृप्त होतो. आपण जे म्हणतो की घरातली एखादी स्त्री म्हणते की नवरा स्तुती करतो की खूप छान झालं आहे, की तेव्हा त्या घरातल्या स्त्रीला तिची भूकच मरते, कारण तिचं समाधान जो समोरच्यानी प्रतिक्रिया दिलेली असते त्याच्यात असतं. मग अर्जुना, तू जर पळून गेलास तर एवढे जे सैनिक तुझ्यासाठी तयार झालेले आहेत त्यांच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय राहणार आहे? तुला असं वाटणार आहे का की तुला स्वर्गप्राप्ती होईल? उलट तुला नरक प्राप्तीच होणार आहे. पण जी या क्रिया तू आठवलेल्या आहेस, ज्या क्रिया तू शिकलेला आहेस, त्या क्रिया शिकून त्याचा जर उत्तम वैचारिकतेमध्ये बदल करून तू आत्ता जर युद्ध करायला तयार होणार असशील ना, तर काय तो उपयोग आहे? इथं भगवान अर्जुनाला सांगत नाही. बघा क्रिया कशी झाली. श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला, अर्जुन गांडी उचलायला तयार झाला. श्रीकृष्णाला वाटलं की अजून आपलं सांगणं संपलेलं नाही आहे, यांनी धनुष्य उचललं तर प्रॉब्लेम व्हायचा, अडचण व्हायची, म्हणून परत त्याला थांबवलं. आणि इथं आता परत त्याला सांगतोय की तू पळून गेलास तर बाकीच्यांना काय वाटेल आणि काय होईल, म्हणून तू जे आधीपर्यंत सगळं शिकलायस, तुझं ओळख आहे ही तू विसरू नकोस. मग तुला युद्ध करायचं आहे, कर नाही म्हटला, लगेच करायचं आहे. भविष्य म्हणजे काही क्षण जायचे आहेत, कारण त्या क्षणामध्ये ज्ञानाचं वाटप व्हायचं आहे.
मग इथं भगवंताला अर्जुन प्रश्न करतो की मनुष्य देहामधली असलेली कर्म इंद्रिय जर त्याच्या मनुष्य देहाच्या विरुद्ध कार्य करायला लागली, जसा त्या साधू नंबर 2 स्वतःच्या ठिकाणी गेला, डोळे मिटले, पण डोळे मिटला, स्थिती बदलली, ठिकाण बदललं, पण मनामध्ये उभं असलेली वासनाही काही बदलली नाही. डोळे मिटून घेतले, सगळं काही दिसत नाही, पण तरी काही न दिसता सुद्धा त्याला सगळं दिसत होतं. कारण वैचारिकतेमध्ये त्या इंद्राच्या दरबारामधल्या अप्सरा आणि मेनका बसल्या होत्या, म्हणजे इंद्रियाच्या अधीन होता. मग इथं मला केशवा सांग, ह्या अवस्थेमध्ये ही अवस्था सोडणं सोपं आहे का? अशी कुठली क्रिया आहे का की मी एका क्षणामध्ये ज्ञान आणि कर्म याच्यावरती ताबा मिळवू शकेन? अशी मला सोप्यातली सोपी पद्धत तू सांग. कारण काय आहे, ही जर पद्धत मला जर मिळाली आणि मी ती जर माझ्या भावंडांना सांगितलं तर ते कदाचित युद्ध करायचं थांबतील. म्हणजे परत गाडी फिरून पहिल्याच स्थानकावरती त्यांनी आणून ठेवली की मला जे ज्ञान प्राप्त होतं, एक तर त्याला समोरच्याला मिळालं नाही म्हणून अर्जुन दुःखी, दुसरं युद्ध करायला लावलं म्हणून दुःखी, आता ज्ञानाने हा तयार करतोय म्हणून दुःखी, आता धनुष्य घेऊन मी युद्धाला तयार झालो आहे तर थांबवतोय. हे नक्की माझ्याकडनं हे केशव तुझी अपेक्षा तरी काय आहे? मी काय करावं म्हणजे तू शांत होशील? असं इथं अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतोय. आणि इथं मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, प्राण म्हणजे काय? देहामध्ये ज्या क्रियेनी अग्नी उत्पन्न होतो, प्राण म्हणजे ते वायूचं तत्व जे आपण घेतो, श्वास घेतो, ते श्वास घेतल्यावरती देहामध्ये अग्नी फुंकला जातो. एखाद्या निखाऱ्या आपण चूल असते की त्या फुंकणीतनं फुंकतो. मग ही आपली सगळी जी आहे ही फुंकणी आहे की आपण तो श्वास घेतो प्राण, आणि अपानामध्ये तो सोडला जातो. म्हणजे मनुष्य देह जेवढा घेतो त्याच्यात दुप्पट त्याला सोडायची अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. ही प्राप्त करायची जी अवस्था आहे, इथं त्याला अर्जुन श्रीकृष्णाला मध्ये थांबवतो आणि म्हणतो, नको, तू जे सांगतोयस ते मला समजण्याच्या पलीकडं आहे. तू मला फक्त एवढंच सांग की या क्षणी अशी सोपी सर्वसामान्य माणसाला कुठली गोष्ट आहे की जो प्राणायामही करत नाही, जो अन्नाच्याही स्वाधीन आहे, म्हणजे कुठलंही पथ्य पाणी पाळत नाही, त्या व्यक्तीने जगायचं नाही का? याचं उत्तर तू पहिले एक तर मला केशवा दे, किंवा मला अशी एक सोपी पद्धत सांग की ज्यांनी सहजपणे मनुष्य या स्थितीवरती विजय प्राप्त करू शकेल. मनाची उत्पन्न होणारी अस्वस्थता स्वस्थ करण्यासाठी, जसा गॅसवरती पाणी उकळत असेल, एकच क्रिया होते, ती म्हणजे गॅसचं जर बटन बंद केलं तर वरचं हलणारं झाकण क्षणामध्ये थांबतं, उकळणारं पाणी गरमच असतं, पण जे उकळत असतं ती क्रिया थांबते. मग यात अशीच अनुषंगाने इथं अर्जुन श्रीकृष्णाला विचारतोय, अशी एकच कुठली तरी गोष्ट मला सांग की जी क्रिया केल्यानंतर मनुष्य हा कर्माला प्रवृत्त होईल आणि प्रवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्याची ज्ञान आणि कर्म इंद्रिय ही योग्य तऱ्हेने कार्यान्वित राहतील आणि उत्तम कर्म करतील. असा मार्ग तू मला केशवा सांग, तो मला उपयोगी आहे. बाकीचं जो तू ज्ञान मला दिलेलं आहेस हे योग्य आहे, पण या क्षणी मला एकच मार्ग काय तो सांग. मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विज्ञानाच्या अनुषंगाने हे पंचप्राण मनुष्य देहामध्ये कसे कार्यान्वित होतात, की प्राण म्हणजे काय, प्राणाच्या क्रिया कोणत्या, मग त्याच्यामध्ये आपल्या हिंदू धर्मातल्या संध्या आल्या, आपल्या साधना आले, आपली मंत्र आली, आपण जे मृत्युंजय मंत्र म्हणतो, करोडोनी, म्हणजे न गणित अगणित म्हटलं आपण म्हणतो की एवढे मंत्र आहेत की ते आपण कसे उत्पन्न होतं, बीजाचं निर्मिती कशी होते,
बीजाची निर्मिती बघा, मुळात आई वडिलां जेव्हा एखादी स्त्री गर्भधारणा होते तेव्हा आई वडिलांचे त्याच्यामध्ये स्वभाव आणि देह त्या अनुषंगाने काहीतरी ठेवून येतं. आपण म्हणतो की वडिलांसारखा दिसतोय, आईसारखा दिसतोय, आजोबांसारखा दिसतोय वगैरे वगैरे सगळं त्याच्यामध्ये म्हणतो. ह्याला म्हणतात बीजरोपण. मग हे बीजाचं उपयोग या पंचप्राणांच्या अनुसार प्रत्येक स्थितीत कसं करायचं याचा सोपा मार्ग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. तो आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.